इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 चॅप्टर क्रमांक 3 वर्तुळ म्हणजेच सर्कल यातला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजेच अंतर्लिखित कोन या मुद्द्याला आज आपण सुरुवात करणार आहोत। इन्स्क्राइब्ड अँगल किंवा अंतर्लिखित कोन म्हणजे काय, तर मी एक आकृती काढलेली आहे, त्याच्यामध्ये एक वर्तुळ काढलाय आणि एक कोन काढलेला आहे, बरोबर। या आकृतीमध्ये सी हा वर्तुळाचा केंद्र आहे। कोन आरडीएस या कोनाचा शिरोबिंदू हा डी आहे आणि हा डी हा बिंदू हा वर्तुळावर आहे। कोनाच्या बाजू आरडी आणि डीएस या दोन्ही ज्या बाजू आहेत या अनुक्रमे वर्तुळाला ए आणि बी बिंदूत छेदतात। मग असा जो कोन आहे की ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असतो आणि त्या कोनाच्या इतर ज्या दोन बाजू आहेत त्या वर्तुळाला इतर कोणत्याही बिंदूमध्ये छेदतायत, अशा पद्धतीने ज्यावेळेस एखादा कोन तयार होतो त्यावेळेस त्या कोनाला आपण अंतर्लिखित कोन असं म्हणतो। पहा, आकृतीत सी वर्तुळ केंद्र आहे, कोन आरडीएस हा आरडीएसचा शिरोबिंदू डी हा वर्तुळावर आहे, कोनाच्या भुजा आरडी आणि डीएस या वर्तुळाला अनुक्रमे ए आणि बी बिंदूत छेदतायत, अशा कोनाला वर्तुळ किंवा कंसात अंतर्लिखित असलेला कोन असं म्हटलं जातं। आकृतीमध्ये कोन एडीबी हा जो आहे हा एडीबी हा कंस एडीबी मध्ये अंतर्लिखित आहे। कोन एडीबी हा कंस एडीबी मध्ये अंतर्लिखित आहे, म्हणजे जो कोन आहे त्याच कंसाचं नाव मी घेतलेलं आहे की कोन एडीबी हा कंस एडीबी मध्ये अंतर्लिखित आहे, मध्ये। ओके, आता मी पुढचाही मुद्दा थोडासा सांगते की अंतरखंडित कंस म्हणजे काय। तर हा जो कोन आहे कोन ए डी बी याने कंस ए एक्स बी हा कंस जो आहे हा कंस अंतरखंडित केलेला आहे। सेमीच्या लँग्वेज मध्ये आपण बोलतोय। पहा, इन फिगर सी इज द सेंटर ऑफ द सर्कल। ओके, पॉइंट डी lies on the circle. The arms of angle RDS intersect the circle in point A and B. Such angle is called as inscribed angle. The vertex of angle is on circle and the two sides of the angle intersect the circle in two different points. Okay. In figure, angle ADB is inscribed in arc ADB. Angle ADB is inscribed in arc ADB and the arc AXB is the arc intercepted by angle ADB. म्हणजे कोन ADB या कोनाने कंस AXB हा कंस अंतरखंडित केलेला आहे। समजले का? पहा बरं, अंतरखंडित कंस किंवा इंटरसेप्टेड आर्क। आता इथे तुम्हाला बऱ्याच आकृत्या दाखवलेल्या आहेत, पुस्तकामधलंच हे समजून सांगते, नीट पाहायचंय। प्रत्येक आकृतीत कोन एबीसी हाच एक कोन घेतलेला आहे आणि कोन एबीसीच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन एबीसीने अंतरखंडित केलेला कंस असं म्हटलं जातं। यापूर्वी मी तुम्हाला अंतरखंडित कंसाची थोडीशी आयडिया दिलेली आहे की या कोन एबीसीने कंस एसी हा कंस अंतरखंडित केलेला आहे। ओके, आता पहा, अंतरखंडित कंसांचे अंत्यबिंदू हे वर्तुळ व कोन यांचे छेदनबिंदू असतात। अंतरखंडित केलेला जो कंस आहे या कंसांचे अंत्यबिंदू हे वर्तुळ व कोन यांचे छेदनबिंदू असतात। कोनाच्या पहा, याचा छेदनबिंदू कोन एबीसी मध्ये जे बिंदू आहेत कोणते ए आणि सी हे काय आहेत, या कंसाचे अंत्यबिंदू आहेत, बरोबर की नाही। आणि हे कोनाचे पण काय आहेत, कोन जिथं वर्तुळाला छेदतोय त्याचे छेदनबिंदू आहेत। या वाक्याचा अर्थ समजला असेल तुम्हाला। कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक एक अंत्यबिंदू असणे आवश्यक आहे। कोनाच्या प्रत्येक बाजूवर म्हणजे बाजू एबी वर एक आणि बाजू बीसी वर एक या कंसाचा अंत्यबिंदू असणे आवश्यक आहे। ही अट आहे कशाची, अंतरखंडित कंसाची। इथे पहा, कोन एबीसी आहे, बरोबर की नाही। मग आकृत्या पहा, 1 2 3 या आकृत्यांमध्ये कोनांनी प्रत्येकी एकच कंस अंतरखंडित केलेला आहे।
ABC यानी कोणता कंस अंतरखंडित केला आहे AC. इथे कोणता कंस अंतरखंडित झालेला आहे पहा. इथे कोणता कंस अंतरखंडित झालेला आहे. इथं हा कोण ABC याने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे ते पहा. बरोबर आहे. आणि आता पहा 4, 5, 6 या मध्ये मात्र प्रत्येक कोणाने 2-2 कंस अंतरखंडित केलेले आहेत. पहा कोण एबीसीचं जर निरीक्षण केलं तर त्याने इथे एक कंस अंतरखंडित केलाय, इथे एक कंस अंतरखंडित केलाय. सेम वेने पहा कोण सी बी एचं निरीक्षण केलं तर इथे पहा हा एक कंस अंतरखंडित झालेला आहे इथला आणि हा दुसरा कंस अंतरखंडित झालेला आहे. ओके. सेम वेन एबीसी या कोणाच्या बाबतीत पहा इथे एक कंस अंतरखंडित झालाय आणि इथे एक कंस अंतरखंडित झालाय. म्हणजे अंतरखंडित कंस कोणते आहेत हे फक्त अगोदर समजून घेतलं तर सफिशियंट आहे. आकृती क्रमांक 2 पहा. आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक 5, आकृती क्रमांक 5, आकृती क्रमांक 6 यांमध्ये कोणाच्या दोनही भुजा वर्तुळाला स्पर्श करतात. आकृती 2 मध्ये, आकृती 5 मध्ये आणि आकृती 6 मध्ये दोन्ही भुजा वर्तुळाला स्पर्श करतायत. आणि इथे पहा 3.44 ही जी आकृती इथे मात्र पहा कंस हा कसा आहे. हा कंस अंतरखंडित कंस नाही. इथे पहा इथं कोण ABC आहे याचा शिरोबिंदू B वर्तुळावर आहे का नाही. BC ही बाजू वर्तुळाला स्पर्श करते का नाही. म्हणजेच हा जो कोण आहे कोण ABC हा अंतर्लिखित कोण पण नाही आणि त्याने कोणता कंस अंतरखंडित करण्याचा प्रश्नच येत नाहीये. येते लक्षामध्ये सगळ्यांना. म्हणजे अंतरखंडित कंस ही संकल्पना सगळ्यांना कळाली का पहा. तर अंतरखंडित कंसांचे अंत्यबिंदू हे वर्तुळ व कोन यांचे छेदनबिंदू असतात आणि कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक असते हे कळालेलं आहे. Intercepted arc. Observe all the figures 1 to 6. Okay. In each figure, the arc of a circle that lies in the interior of the angle ABC is an arc intercepted by the angle ABC. Means this is the angle ABC. And the arc intercepted by this angle ABC is the arc AC. Okay. The point of intersection of the circle and the angle are the end points of that intercepted arc. Intercepted arc नाव आहे AC and A and C are the end points of this intercepted arc. The point of intersection of the circle and the angle are A and B, A and C, and A and C are the endpoints of the arc which is intersected by angle ABC. Okay, each side of the angle has to contain an endpoint of the arc. म्हणजेच काय कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक आहे. येथे लक्षामध्ये each side of the angle has to contain an end point of the arc. पुन्हा एकदा सांगते कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक एक अंत्यबिंदू असणे आवश्यक आहे. आता इथे हा कोन ABC पहा यानं जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे तो अशा पद्धतीचा आहे. अँगल ABC पहा इथे याचा हा जो अँगल ABC आहे यानं इंटरसेप्टेड केलेला जो आर्क आहे तो हा आहे. बरोबर. कोनाचा कंसाचा अंत्यबिंदू हा त्या कोनांच्या भुजांवर आहे. पहा इथे सुद्धा कोन ABC याने मात्र 2 कंस अंतरखंडित केलेले आहे किंवा 2 arcs are intercepted by the angle ABC. In this case also ABC here this arc and this arc is intercepted by angle CBA. Similarly, in angle ABC the arc पहा या पद्धतीनं हा आर्क आणि हा मेजर आर्क बोथ दीज आर्क्स आर इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. फक्त आता मग इथे तुम्हाला कसं म्हणता येईल पहा. इन फिगर 1, 2, 3 only one arc is intercepted by that angle and in figure 4, 5, 6 2 arcs are intercepted by the
angle. Also note that only one side of the angle touches the circle in case 2 and 5. Okay, but in केस नंबर 6 किंवा या 6व्या केसमध्ये 6व्या आकृतीमध्ये बोथ साइड्स ऑफ द अँगल्स touch the circle, but these are all arcs are intercepted arc. Okay, now you can see the another figure. Okay, figure 3.44. The arc is not intercepted. This arc is not intercepted arc, as arm BC does not contain any endpoint of the arc. You understand?